नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. ही वाट दूर जाते या मोहना कारखानीस लिखित कादंबरीचा आज भाग 20वा. माझे आजोबा गेले. एक शांत, समंजस, प्रेमळ माणसाला कायमचा निरोप द्यायला अतिशय जड गेलं. आयुष्याची खरी बाजू आता कुठे समजू लागली आहे, उमजू लागली आहे. मला वाटायचं ज्यांच्या अंगाखांद्यावर मी वाढले, खेळले, ज्यांच्या प्रेमाच्या छायेत मी मोठी झाले, ती माझी माणसं कायम माझ्याबरोबर राहतील. त्यांना अशा तऱ्हेनं कायमचं अलविदा करण्याचा विचार कधीही मनात आला नाही आणि म्हणूनच त्यांची ताटातूट सहन होत नाही आहे. अजूनही त्यांच्या हाताचा स्पर्श माझ्या चिमुकल्या बोटांना जाणवतोय. बालवाडीत जाताना त्यांचा हात धरून चढलेली पायरी आठवतेय. माझ्या 30 वर्षांच्या आयुष्यात मी जवळून पाहिलेला हा पहिलाच मृत्यू. मनाला अंतर्मुख करायला लावणारा हा क्षण. आजोबा गेल्याचं कळल्यावर पहिल्यांदाच माझ्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. माझ्या बाबांची वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आश्चर्य म्हणजे या प्रसंगात आमच्या घरात सर्वात खंबीर आमची आजी होती. तिने मला जवळ घेतलं. अगं, किती वाईट वाटून घेशील पोरी. पिकलं पान गळून पडणारच की. चांगले सुखानं गेले बघते. आणि हे बघ, जो जन्माला आला तो जाणारच. माझ्या आधी देवानं त्यांना नेलं हे चांगलं झालं, नाहीतर फार एकटे पडले असते ग ते. आजी डोळ्यांना पदर लावत म्हणाली. या वाक्यानं मला अंतर्मुख केलं. आजी आणि आजोबांचं सहजीवन अगदी बासरीच्या सुरासारखं गोड, सहज उमटणारं आणि मोहवून टाकणारं. आजी बासरीसारखी दोन्ही बाजूनी मोकळी आणि आजोबा तिचा सूर होते. हे सगळं माझ्यासाठी आश्चर्य वाटायला लावणारं होतं. दोन अनोळखी माणसं एकमेकांना न बघता लग्नबंधनात येऊन इतकी वर्ष गुण्या गोविंदानं कशी काढतात? कोणती शक्ती, कोणतं ध्येय त्यांना एकत्र बांधून ठेवतं? आजीची प्रत्येक गोष्ट आजोबांनी ठरवलेली. अहो, आज भाजी कोणती करू पासून झोपायचं किती वाजता इथपर्यंत सगळं आजोबा ठरवत आलेले. काही वर्ष दोघेजण टॉम अँड जेरीसारखी भांडत, पण आजीची स्वातंत्र्याची कल्पना आजोबांपर्यंत सीमित होती. तरीही आजोबांचं जाणं तिने किती शांतपणे स्वीकारलं. मी माझी आणि विनयची तुलना केली. आम्ही इतकी वर्ष सुखानं, समाधानानं एकत्र राहू शकू? भविष्याचा इतका दूरचा विचार मी सध्या तरी करणार नव्हते. आत्ता कुठे माझी विनयशी नवरा म्हणून ओळख होत होती. एवढ्यात आमच्या मुलाबाळांचा विचार करणं आउट ऑफ क्वेश्चन होतं. लोक, नातेवाईक आजीला बाबांना भेटायला येत होते. कोणी त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगत होते, तर कोणी आजोबांनी त्यांना केलेली मदत आठवून गहिवरत होते. मी आजीजवळ बसून सगळं ऐकत होते. आजोबांच्या विषयी लोकांना किती आदर होता हे आत्ता कळालं. जसं पेरावं तसं उगवतं याचा प्रत्यक्ष पुरावा मी समोर पाहत होते. विनय दिल्लीहून काही महत्त्वाची कामं आटोपल्यावर मुंबईला आला. त्याला भेटून मला बरं वाटलं. त्याच्या असण्यानं गार वाऱ्याची झुळूक यावी तसं वाटलं. आल्या आल्या त्याने आजीला वाकून नमस्कार केला. नंतर कितीतरी वेळ तो आजीचा हात हातात घेऊन बसला होता. आजीच्या सुरकुत्या त्याच्या असण्यानं सुखावत होत्या. तुम्ही आमच्याकडे राहायला चला, त्याने आग्रह केला. मुला, आम्हाला तुझ्या घरी एवढ्या प्रेमानं बोलवतोयस यातच तुझं प्रेम पोचलंय हो, आजी त्याला म्हणाली. यावेळी मला कामासाठी दिल्लीला परत जावं लागेल, पण तुम्ही अदितीबरोबर आमच्या घरी राहायला या ना, त्यांनी पुन्हा आग्रह केला. त्याच्या लाघवी वागण्यानं घरातल्या सगळ्यांना विनय आवडत होता. त्याचं हिंदी बोलणं सगळ्यांच्या अंगवळणी पडलं होतं. मला त्याच्याविषयी वाटणारा आदर दिवसेंदिवस वाढत होता. गावाहून आत्या आली. थकल्यासारखी दिसत होती. बाबांना आणि आजीला बघताच ती त्यांच्या गळ्यात पडून रडली. खूप दिवसांच्या साठून राहिलेल्या दुःखाचा निचरा होत होता. दुसऱ्या पिढीतल्या सख्ख्या भावंडांचं आणि आईचं प्रेम उमलून येत होतं.
त्यांच्याकडे बघताना मला वाटलं की पिढ्या बदलतील, काळ बदलेल, सुखदुःखाच्या व्याख्या बदलतील, पण काही नाती त्यांच्यातले रेशमी धागे तसेच गुंतून राहतील. एका संध्याकाळी सचिन एका गोड मुलीला बरोबर घेऊन आला. म्हणजे आमच्या कानावर आलं होतं ते खरं होतं का? हीच का ती? आमचा सचिनही मोठा होतोय. त्यांनी तिची सगळ्यांची ओळख करून दिली. आजी, ही मधुरा आमच्या क्लासमध्ये. नमस्कार आजी, कशा आहात? मी उठून तिला बसायला जागा करून दिली. ती आजीच्या जवळ बसली. गोरी, नाजूक पण सुदृढ वाटली आणि बोलकीसुद्धा. एका तासात तिच्या घरची बरीच माहिती कळली आणि त्या दोघांच्या एकमेकांशी बोलण्यावरनं, बघण्यावरनं ते दोघे जस्ट फ्रेंड्स वाटले नाहीत. मला आनंद झाला. मधुराचं या घरात स्वागत करायला मी सगळ्यात पहिल्यांदा तयार झाले. विनयचा दिल्लीला परत जाण्याचा दिवस आला. मी आणि सचिन विनयला सोडायला एअरपोर्टवर गेलो. वाटेत सचिन आणि विनयच्या गप्पा रंगल्या होत्या. समाधानाची गोष्ट म्हणजे सचिनची गाडी चांगली रुळावर धावत होती. त्यांनी एमडी करावं असं विनयला वाटत होतं. मी विनयला म्हटलं, तो करेल एमडी, पण एका अटीवर. मी त्याचा सगळा खर्च करीन. ते ऐकलं मात्र सचिन माझ्याकडे आ वासून बघत राहिला. सचिन, अरे आश्चर्य वाटून घेऊ नकोस. तुला शिकावं असं वाटतंय ना, तर शिकून घे. संधी एकदाच दार ठोठावते. सध्या पैशाची काळजी करू नकोस. पाहिजे तर लोन म्हणून घे पैसे, पण त्यामुळे तुझ्या शिक्षणात अडचण येता कामा नये. अगं पण आदिती, तू एवढे पैसे आणणार कुठनं? शिवाय अलीकडे नवीन घर घेतलंयस तू, त्याचे हप्ते, शिवाय हा खर्च. सचिन, सगळं होईल मॅनेज. हिशोब ठेवायला लागेल सगळ्याचा आणि थोडीशी काटकसर करावी लागेल, बस इतकंच. विनयनं मला एक शब्दही न बोलता एकदम जवळ घेतलं आणि ये होईना बात, तो आनंदानं म्हणाला. आम्हाला तसं बघून सचिननी सुद्धा आम्हाला अलगद मिठी मारली. मला एकदम हसूच आलं. विनयला एअरपोर्टवर सोडून आम्ही घरी परतलो. सध्या मी इथेच आईबाबांकडे राहायचं ठरवलं. मनाला, शरीराला स्वस्थ पडून राहावं असं वाटत होतं. मी आरामात उठणार होते, पण सकाळीच स्वामीचा फोन आला. आदिती, खूप महत्त्वाचं काम निघालं आहे, तू आलीस तर बरं होईल. स्वामी, अरे मी आईकडे राहिली आहे. माझे आजोबा गेले. अरे 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 सॉरी, पण या क्षणी तू ऑफिसमध्ये असणं फार जरुरी आहे. स्वामी रुक्षपणे म्हणाला. स्वामीचं हे रुक्षपणे वागणं आता अंगवळणी पडत चाललं होतं. त्याला तसं लांब ठेवणं माझ्या हिताचं होतं. ठीक आहे, मी उद्या येते. उद्या? नो आदिती, तुला कामाचं महत्त्व चांगलं समजतं असं मला वाटत होतं. त्याच्या आवाजात कडक आदेश होता. मला त्याच दिवशी ताबडतोब ऑफिसला जावं लागलं. मन उदास होतं. आई बाबा आजीजवळ राहावं असं वाटत होतं, पण वर्क कम्स फर्स्ट. स्वामीचंही म्हणणं बरोबर होतं. काही उत्पादनांच्या पुरवठ्याविषयी प्रश्न उभे राहिले होते. त्या संबंधात माहिती मीच देऊ शकणार होते. आजचं काम उद्यावर ढकलणं म्हणजे कंपनीचं नुकसान, हे मला नव्यानं कोणी समजवायची गरज नव्हती. भावनेला आवर घातला, डोळे पुसले. रात्री घरी येते असं सांगून मी घाईघाईत ऑफिसला गेले. काम चालू झालं. आजोबांचे सगळे दिवस होईपर्यंत मी आईबाबांकडे राहिले. तिथूनच ऑफिसला जात येत होते. दिवसभरात कामाचा व्याप असायचा, पण रात्री आई, बाबा, सचिन, आजी यांच्या समवेत सुखाच्या 4 गोष्टी होत. सोबत आत्याही होती. पूर्वीचे सगळे दिवस परत आलेत असं वाटलं. नाही, पण अगदी काही तसंच नव्हतं. काळ बदलला होता. आत्या शरीरानं थकली होती, पण तरीही तिच्या डोक्यात तिच्या गावासाठी नवीन योजना तयार होत्या. सचिनचं एमडी करण्यासाठी प्लॅनिंग चालू झालं होतं. बाबा आता कायमची रिटायरमेंट घ्यायच्या गोष्टी करत होते. आईला काम झेपत नव्हतं. त्यामुळे पूर्ण वेळ कामाला कोणीतरी असावं असं तिला वाटायला लागलं होतं. आणि मी एका वेगळ्या वळणावर येऊन माझं स्वप्न, माझं काम आणि संसार याची सांगड घालू बघत होते. आता मी एकटी नव्हते. माझ्या वाटेवर नकळत माझ्या सोबतीला येऊन विनयनं माझ्याबरोबर चालायला सुरुवात केली होती. माझ्या विचारात, आचारात हळूहळू विनय डोकवायला लागला होता. लग्नाबद्दलचा माझा पूर्वीचा रोष हळूहळू अनुरागात बदलायला लागला होता. हे न कळायला मी दुधखोळी नव्हते. आपल्या आयुष्यात बदल हा एकच कायमस्वरूपी राहतो हे लक्षात येत होतं. आजोबांनी आमच्या घरातनं कायमची एक्झिट घेतली होती. हळूहळू आपल्या सगळ्यांनाच एक्झिट घ्यायची आहे या विचारानं अंगावर शहाराच आला. मी पटकन जवळ बसलेल्या आत्याला मिठी मारली. आत्या महेशच्या दुःखातनं हळूहळू सावरत होती.
नियतीचे वार तिने खंबीरपणे झेलले होते, तरीही वडील गेल्याचं दुःख होतंच की. काय गा आदिती, काय झालंय? ती माझ्या केसावरनं हात फिरवत म्हणाली. काही नाही गा आत्या, असंच. आणि हे काय आदिती, केस किती भुरभुरीत झालेत, कापलेले सुद्धा दिसत आहेत. अगं हो ना आत्या, वेणी घालायला, केसांकडे बघायला वेळ कुठे असतो. ये इकडे, तुझ्या डोक्याला छान तेल लावते. नाही नाही नको आत्या, अगं उद्या ऑफिसला जायचं आहे, सुट्टीच्या दिवशी लाव, म्हणजे शनिवारी. अजून 1 आठवडा राहणार आहे मी इथे. काळजी घे स्वतःची आदिती, ती माझ्याकडे प्रेमानं बघत म्हणाली. जावई बापूंचं आणि तुझं कसं चाललं आहे? जावई बापू? अगं त्याचं नाव विनय आहे. मला फिसकन हसू चालत. हसायला काय झालं तुला? आणि काय गं, गळ्यात मंगळसूत्र नाही, कपाळावर कुंकू नाही, लग्न झालं आहे तुझं, चांगलं सवाष्णीसारखं राहावं. आत्या अगं त्याने काय फरक पडतो आहे? हे सगळं आपल्या मनावर असतं. विनयची मम्मी पण मला सांगते अधूनमधून हे सगळे सोपस्कार करायला, पण मला नाही पटत ते. लग्न झाल्यावर मुलींनी मंगळसूत्र, बिंदी, सिंदूर घालून सगळ्या जगाला सांगायचं माझं लग्न झालं म्हणून. आणि पुरुषांनी, त्यांना बरं कोणी काही करायला सांगत नाही. ज्या बायकांना हे सगळं आवडतं त्यांनी ते खुशाल करावं, पण कुणी कोणावर सक्ती करू नये गं. अदिती, तू म्हणतीयस ते थोडं थोडं पटतंय, पण पण आम्हाला सवय झाली आहे गं या सगळ्याची, एकदम नाही सगळं बदलता येणार. आणि हो, हिचे कपडे बघितलेत का, दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेत. म्हणे कामाला सुटसुटीत पडतात. आम्ही नाही का इतकी वर्ष सगळी कामं साडी घालून करत आलो. सुधा, अगं साडीचं काय घेऊन बसली आहेस? आम्ही तर लुगड्यात चुलीजवळ बसून कामं केली आहेत हो, अगदी वयाच्या 12व्या वर्षापासून. आजी म्हणाली. मनात विचार आला, किती कठीण दिवस असतील ते. पण बदल होतोय आपल्या विचारात, वर्तनात, समाजात. आदितीने तर नावसुद्धा नाही बदललं लग्नानंतर. काही बाई एकेक मुलींचं. आईने तिची नाखुशी बोलून दाखवली. आई, मला सांग, विनयशी लग्न केलं म्हणून मी लगेच आदिती अरोरा कशी होईन गं? अरोरा नावाचा आणि माझं लग्न होईपर्यंत काय संबंध होता सांग बरं? अगं पण आता आहे ना. हो आहे, पण तो सांगण्यापुरता. कागदावर लिहून पुरावा दाखवायची गरजच काय? तुझ्यापुढं काय बोलणार आदिती आम्ही? वादविवादात तू कमी पडणार नाही आहेस. वहिनी, आता सोड ते सगळं. आदिती, मी आल्यापासनं बघतीये तुला, किती सुंदर दिसायला लागली आहेस गं. काही विशेष? आत्या कौतुकानं माझ्याकडे बघत म्हणाली. आत्या, तू ना उगाचच माझं कौतुक करत असतेस. मला तिच्या बोलण्यातली खोच फार उशिरा कळली. आजीनं माझ्या भोवती दोन्ही हात फिरवले, कडकड बोटं मोडली. आपल्या माणसांना आपण कसेही असलो तरी सुंदरच दिसतो. सौंदर्य हे बघणाऱ्याच्या दृष्टीत असतं. ऑफिसमध्ये आता कमनीय बांध्याच्या, चटपटीत, सुंदर सुंदर, तारुण्यानं मुसमुसलेल्या मुली कामाला लागल्या होत्या, त्या नकळत डोळ्यांसमोर आल्या. दृष्ट काढून टाक ग आदितीची, आत्याने आईला सांगितलं. त्या निर्मळ प्रेमाच्या वर्षावानं माझ्या कुटुंबात मला पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटलं. आईच्या मांडीवर डोकं ठेवून पूर्वीसारखं झोपावं अशी तीव्र इच्छा झाली. आई, मी अजून काही दिवस आहे, तोपर्यंत माझ्या आवडीचं सगळं कर. आजोबा बघत असतील ना माझ्या नातीची व्यवस्थित काळजी घेत आहेत का नाही सगळे ते. आजोबा गेल्याचं दुःख होतंच, पण पुन्हा एकदा सगळ्यांबरोबर राहायला मिळाल्याची सुखद झुळूक मनाला स्पर्श करून जात होती. वाटलं कितीही पैसा कमावला तरी त्याच्या येण्यानं आपल्या माणसांबरोबर राहण्यातलं सुख नाही आपण विकत घेऊ शकत. आई, बाबा, आत्या, आजी आपापल्या परिस्थितीत समाधानी होते. मी त्यांना पुन्हा एकदा नव्यानं बघत होते. गंमत असते बघा. लहान असताना लवकर मोठं व्हावंसं वाटतं, आणि आता सगळं काही मनासारखं होत असताना उन्हाळ मन बाल्याच्या शोधात मागे पळत असतं. बाबा, आपला नवीन फ्लॅट तयार होत आलाय, कधी बघायला जायचं? माझा विनयच्या म्हणजे आमच्या नरिमन पॉईंटच्या घरी परत जायचा दिवस जवळ येत चालला होता, त्याआधी मी विचारलं. अगं तू म्हणशील तेव्हा, बाबा आनंदानं म्हणाले. तुम्ही सगळ्यांनी तिकडेच राहायला जायचं आहे, कायमचं. यावेळी मला कुठलीही कारणं सांगायची नाहीत. आदिती पोरी, आम्हाला खूप अभिमान वाटतोय तुझा, पण नवीन जागेत कायमचं राहायला जायचा आग्रह करू नकोस बेटा. आम्ही अधूनमधून येत जाऊ तिकडे. मुलीनं घेतलेल्या जागेत राहायला गेलो तर लोक काय म्हणतील? आणि आपली राहती जागा चांगलीच आहे की.
काय बोलताय तुम्ही बाबा? अजूनही तुमच्या दोघांच्या डोक्यातनं मुलगी मुलगा हा भेद गेला नाही का? आई बाबा, असं काहीतरी बोलू नका तुम्ही. तुम्हाला यायचं नसेल तर मी जाईन तिकडे राहायला, सचिन ताडकन बोलला. हे ऐकून थोडा वेळ त्या लहानशा घरात एकदम शांतता पसरली. आईचा चेहरा कधी नाही तो रागानं फुलला. काय बोलतोय सचिन तू? हो, मी खरं तेच बोलतोय. मला लहान जागेत राहायचा कंटाळा आलाय. आदितीकडे मुंबईत 2-2 जागा आहेत. ती काय एवढ्या तिसरीही जागा घेईल. मग तिने आपल्यासाठी घेतलेल्या जागेत आपण राहायला गेलो तर बिघडलं कुठं? शिवाय ती कधी दिल्लीला राहायला जाईल त्याचा काय भरोसा? म्हणजे तिची राहती जागासुद्धा रिकामी. आदिती, तू याचं काही ऐकू नकोस. आम्ही कधीतरी तुझ्याकडे येऊन राहत जाऊ, पण कायमचं येणं शक्य नाही, बाबा ठामपणे म्हणाले. आईनं दुजोरा दिला. सचिन तणतणत बाहेर निघून गेला. शांत वातावरणाला एक चरा गेला. त्यानंतर मी विषय वाढवला नाही. सध्या या विषयावर बोलायचंच नाही असं मी ठरवून टाकलं. स्वामीशी जितके कमी संबंध ठेवता येतील तेवढे ठेवून मी काम करत होते, पण त्यामुळे माझ्या कामात ॲडिशनल इनपुट्स पडत नव्हती. त्याचे कित्येक निर्णय मला पटत नव्हते. त्याचं काम सदोष होतं, पण तो काय ऐकायच्या मनस्थितीतच नव्हता. कधीकधी इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था होत होती. मनाची अक्षरशः कुतरवड चालू होती. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून मी माझ्या जबाबदारीवर, आमच्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करत होते. आमच्या उत्पादनांची पत बाजारपेठेत कशी वाढवता येईल याकडे माझं लक्ष लागलेलं होतं. दिल्लीच्या मार्केटमध्ये शीची उत्पादनं चांगल्या प्रकारे बस्तान बसवत होती. तसं होईल हे मला अपेक्षित होतं, कारण सौंदर्य प्रसाधनांची दिल्लीत चांगली मागणी होती. शिवाय त्यांच्या किमतीच्या बाबतीतसुद्धा तिकडे ग्राहकांची विशेष तक्रार नव्हती. त्या मानानं मुंबईत, महाराष्ट्रात शीच्या उत्पादनांची विक्री जेमतेम चालली होती. त्यासाठी विशेष रिसर्च करावा अशी सूचना मी माझ्या टीमतर्फे बॉसेसना केलेली होती. स्वामी माझ्याशी खूप फटकून वागत होता, पण मी त्या परिस्थितीला शांतपणे सामोरं जायचं ठरवून टाकलं. काही लोकांना घाबरून किंवा जास्त भाव देऊन आमच्या उत्पादनांचं नुकसान करणं नक्कीच शहाणपणाचं ठरलं नसतं. खुशीची बात म्हणजे आमचा विन्झॉल मात्र लोकांच्या मनावर कित्येक वर्ष राज्य करत होता. माझ्या खुशीत आणखीन एक भर पडेल अशी संधी मला मिळाली. दिल्लीला जाऊन विन्झॉल आणि शीच्या डिस्ट्रीब्युटर्सना भेटून एकदा आढावा घ्यावा असं मॅनेजमेंटचं मत पडलं. माझ्या टीममध्ये चांगली चुणचुणीत मुलं आली होती. त्यांचा कामाचा उत्साह बघून त्यांच्या जागी मला मीच दिसायला लागले होते. माझे जेसिका प्रॉडक्ट्समधले पहिले दिवस. धर्मानंद, त्यानंतर वासवानी आणि मग विनय आणि आता स्वामी. माझे सगळे वरिष्ठ अधिकारी अगदी वेगवेगळे, त्यांच्या कामाच्या पद्धती वेगळ्या. कधी त्यांच्याबरोबर तर कधी मागे मागे पडत धडपडत आपण चालायला शिकलो. पण आता मी सुद्धा या मुलांची बॉस आहे या विचारानं मला माझ्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघायला प्रवृत्त केलं. आत्तापर्यंत मी घेत गेले. आता यापुढे मी त्यांना म्हणजे माझ्या सहकाऱ्यांना, ज्युनियर टीमला काय देतीये? दुसऱ्यांकडं बोट दाखवणं सोपं, कधी स्वतःकडं बोट वळून स्वतःकडं बघणं जमेल का मला? माझ्या सभोवताली एक हेल्दी, सशक्त वातावरण तयार करणं पूर्णतः माझ्या हातात आहे. मी माझ्या बॉसमध्ये ज्या त्रुटी बघितल्या त्या माझ्या सबऑर्डिनेट्सना माझ्यात दिसता कामा नयेत. दिल्लीला जायला मी एका पायावर तयार होते. स्वामीच्या चेहऱ्यावरची नाराजी मला स्पष्ट वाचता आली, पण मी तिकडे दुर्लक्ष केलं. माझी मतं मला आता आणखीन ठामपणे, न घाबरता, न डगमगता मांडता येऊ लागली. आणि स्वतःला या क्षेत्रात टिकवायचं असेल तर तसं करणं गरजेचंच होतं. मी दिल्लीला जायला तयार आहे. मी स्वामीसमोर असतानाच आमच्या वरच्या बॉसेसनं सांगितलं. त्यांना माझं म्हणणं पटलं. यापूर्वी मी अहमदाबाद, बेंगलोर इथे जाऊन केलेलं काम यशस्वी झालं होतं. तिथल्या डिस्ट्रीब्युटर्सनी माझ्याविषयी चांगला अहवाल दिला होता. त्यांचे आणि माझे चांगले रिलेशन तयार झाले होते. तीच गोष्ट दिल्लीत सुद्धा करता येणार होती. दिल्लीत काम करणारे आमचे सहकारी काही बाबतीत अननुभवी होते. ग्राहक, सप्लायर, शेअरहोल्डर्स आणि स्टेक होल्डर्स या सगळ्यांची एकमेकांशी अदृश्य नाळ जोडलेली असते. ती अतिशय कौशल्यानं जपावी लागते. मार्केटिंगचे काही फंडाज व्यवस्थित समजावून घेऊन ते स्किलफुली अंमलात आणायला लागतात. यामध्ये एखादी भेग राहिली तरी तिची दरी व्हायला वेळ नाही लागत. स्वामीसारखी माणसे, ज्यांना माणसं म्हणायला सुद्धा जीभ कचरते, ती कंपनीचं नुकसान करत होती हे मला स्पष्ट दिसायला लागलं होतं. कधीतरी कंपनीला याची भरपाई द्यावीच लागणार होती. शीबरोबर जॉईंट व्हेंचर झाल्यापासून महिन्या 2 महिन्यातनं एकदा जेसिका मॅडमबरोबर आमच्या मीटिंग्ज होत असत. स्वामी त्यांच्या मागेपुढे करत असे.
स्वामीचं हे बदललेलं रूप बघून कधीकधी पूर्वीच्या सरळ साध्या स्वामीची आठवण येई. आमचं कॅफेटेरियातलं हसत खेळत घेतलेलं लंच आठवत असे. माझ्या ड्रॉवरमध्ये अजूनही त्यांनी दिलेलं घड्याळ मी जपून ठेवलं होतं. कधीतरी त्याच्यावरची धूळ साफ करताना पूर्वीच्या अनेक गोष्टी आठवत असत. पण पूर्वीचा स्टाफ बदलला होता, त्याचबरोबर सगळेच बदलत चाललेले होते. मी या बदलाला सामोरी जायला तयार होत होते. इथे कोणासाठी थांबण्यात, कोणाच्यात गुंतण्यात अर्थच नव्हता. श्रोते हो, हा होता 20वा भाग, 21वा भाग. उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो.